छूने से तेरे हाँ तेरे फीकी रुतों को रंग लगे, तेरी दिशा में क्यों चलने से मेरे पैरों को पंख लगे। रहा ना मेरे काम का जग सारा, हो बस तेरे नाम से ही गुजारा। उलझ के यूं ना सुलझ ना सकूं, जुबानियाँ तेरी झूठी ही सच लागी। तू मेरा कोई ना होके भी कुछ लागे, तू मेरा कोई ना होके भी कुछ लागे। चला मित्रांनो, नमस्कार. मुंबई पोलीस प्रश्नपत्रिका आपल्याला चेक करायची. आलेले प्रश्न अतिशय एन्जॉयमध्ये, इंटरेस्टिंगमध्ये, बिलकुल लोड घ्यायचा नाही आणि सोडवायचे. ठीक आहे. एकूण प्रश्न, एकूण गुण आहेत 100. एकूण प्रश्न आहेत तुमच्या समोर. एकूण प्रश्न आहेत किती बघा. मूळ मुद्दा असा आहे, वेळ आहे 90 मिनिटे. एकूण प्रश्न आहेत 100. एकूण गुण आहेत 100. ठीक आहे. दिनांक 12/4/2026. ठीक आहे. आणि कोड आहे मित्रांनो ये. ठीक आहे. मुंबई पोलीस हा पेपर आपल्याला चेक करायचा आहे. ठीक आहे. चला पाहूया मित्रांनो, जास्त वेळ न घेता आपण चेक करू प्रश्न. पहिला प्रश्न आहे बघा, की तो आहे डायरेक्ट 5वा प्रश्न दिलेला आहे तुम्हाला. ठीक आहे. बघा, तुम्हाला लक्षात येईल की ॲज इट इज जशाला तसे प्रश्न आलेले आहेत आपले. ॲज इट इज, त्याच्यामध्ये काहीच फरक नाही. बघा, चला काय म्हणतंय मित्रांनो. पहिला म्हणजे 5वा प्रश्न आहे बघा. ठीक आहे. बोलताना लिहिताना हे शब्द प्रकार ओळखा. ठीक आहे. पर्याय आहे कृदंत, नाम, विशेषण, वचन. आता बघा, बोलताना मध्ये मित्रांनो बोल मूळ धातू आहे. बोल कोण आहे? मूळ धातू. ठीक आहे. आणि या मूळ धातूला ताना प्रत्यय लागलेला आहे. ताना. कोणता प्रत्यय लागलेला आहे? ताना. मग बोल या मूळ धातूला ताना प्रत्यय लागलेला आहे मित्रांनो, लक्षात ठेवायचं. आणि म्हणून मित्रांनो ते आहे धातू साधित. कोण आहे ते? धातू साधित. आणि धातू साधिताला पर्याय नाव आहे कृदंत. म्हणून आपल्याला बोलताना लिहिताना हे शब्द प्रकार ओळखा, तर आपल्याला काय सांगावं लागेल? ऑप्शन नंबर ए बरोबर सांगावं लागेल. इकडे बघा, धातू साधित म्हणजे काय? इथं सुद्धा बघा, लिहिताना, लिही, ही हा मूळ धातू आहे आणि त्याला ताना प्रत्यय लागलेला आहे. कोणता प्रत्यय लागला मित्रांनो? ताना. लिही आणि त्याला ताना प्रत्यय लागलेला आहे. ठीक आहे. आणि मग मित्रांनो मूळ धातूला ताना प्रत्यय लागलेला आहे. ठीक आहे. आणि मग मित्रांनो लक्षात घ्यायचं, मूळ धातूला कृत प्रत्यय लागतात. हे कृत प्रत्ययचे एवढं काय डीप जात नाही तुम्हाला. ठीक आहे. मूळ धातूला काही प्रत्यय लागून वाक्याचा अर्थ अपूर्ण ठेवला की त्या शब्दाला धातू साधित म्हणतात. उदाहरण सांगतो तुम्हाला, एकच उदाहरण घेऊ दोन्हीपैकी. ती मला बोलताना, आणि चला वाक्याचा अर्थ पूर्ण झाला का सांगा? चला नाही. मग बोल कोण आहे? मूळ धातू, त्याला ताना प्रत्यय लागलेला आहे. मूळ धातूला प्रत्यय लागून वाक्याचा अर्थ अपूर्ण ठेवणाऱ्या शब्दाला धातू साधित म्हणतात. म्हणजे धातू साधित आहे. आणि धातू साधिताला पर्याय नाव आहे कृदंत. ठीक आहे. पर्याय नाव काय आहे? कृदंत. मग ती मला बोलताना वाक्याचा अर्थ अपूर्ण व्हायला, पूर्ण करायला का? नाही, म्हणजे धातू साधित आहे. पण ती मला बोलताना लिहिते, आता मात्र वाक्याचा अर्थ पूर्ण झाला. ठीक आहे. परंतु या ती मला बोलताना वाक्याचा अर्थ पूर्ण व्हायलाय का? नाही. मग बोल मूळ धातू, मूळ धातूला प्रत्यय लागून वाक्याचा अर्थ अपूर्ण ठेवणाऱ्या शब्दाला धातू साधित म्हणतात. म्हणजे धातू साधित आहे आणि त्याला पर्याय नाव आहे कृदंत. तसंच ती मला
काय लिहिताना. इतकंच बोललो मी गेलो निघून. वाक्याचा अर्थ पूर्ण व्हायलाय का? नाही. आणि मग मूळ धातूला प्रत्यय लागून वाक्याचा अर्थ अपूर्ण ठेवणाऱ्या शब्दाला धातू साधित म्हणजेच कृदंत असं म्हणतात. म्हणजेच ऑप्शन नंबर 5 ज्यांनी 1 केलंय मुंबई पोलीस त्यांचं बरोबर आहे. ठीक आहे. त्यानंतर 6वा प्रश्न आहे. 6वा म्हणजेच दुसरा प्रश्न मराठीचा. ठीक आहे. राजमार्ग या शब्दात कोणता समास आहे? राजमार्ग या शब्दात कोणता समास आहे? ठीक आहे. तर मित्रांनो, द्वंद्व समास, तत्पुरुष समास, बहुव्रीही समास का कर्मधारय समास? राजमार्ग हा सामासिक शब्द आहे मित्रांनो. राजमार्ग दिसत नसेल माझ्या हिशोबानं. राजमार्ग. ठीक आहे. राजमार्ग बघा. राजमार्ग राजमार्ग हा सामासिक शब्द आहे मित्रांनो. ठीक आहे. याचा जर विग्रह केला आपण, फोड केली तर कसा होतंय? राजाचा मार्ग. ठीक आहे. आणि मित्रांनो, या सामासिक शब्दाची फोड करताना जर तुम्हाला विभक्ती प्रत्यय घ्यावा लागला तर त्याला तत्पुरुष समास म्हणतात. काय म्हणतात? तत्पुरुष समास. आणि षष्टीचा प्रत्यय चाचेचे म्हणून षष्ठी विभक्ती तत्पुरुष समास आहे. तत्पुरुष समास तुम्हाला कुठं ऑप्शन मध्ये दिसेल का? बघा बरं, आहे का? तर ऑप्शन नंबर बी बरोबर आहे. म्हणजेच 6वा प्रश्न आहे, त्याचं उत्तर काय सांगायचंय तुम्हाला? तत्पुरुष समास सांगायचे, बी सांगायचे. ठीक आहे. त्यानंतर 9वा प्रश्न आहे बघा. ठीक आहे. एका सोयीनं प्रश्न दिलेले नाहीत. नववा प्रश्न आहे मित्रांनो तुमच्या समोर. कदाचित. कदाचित हा शब्द कोणत्या प्रकारात मोडतो? ठीक आहे. सर्वनाम, नाम, विशेषण, अव्यय. ठीक आहे. सर्वनाम कधीच होणार नाही मित्रांनो. नामाची शक्यता येऊ शकते पण विशेषण बी होणार नाही. राहिला प्रश्न नाम आणि अव्यय. तर मित्रांनो, कदाचित हे क्रियाविशेषण अव्ययाचं कार्य करते म्हणून ऑप्शन नंबर डी सांगावं लागतंय. कशाचं कार्य करतंय? क्रियाविशेषणाचं कार्य करतंय. ठीक आहे. म्हणजेच तो शब्द क्रियापदाबद्दल माहिती सांगते म्हणून ऑप्शन नंबर डी बरोबर आहे. ठीक आहे. त्यानंतर पुढचा प्रश्न किती आहे? 15वा. ठीक आहे. मित्रांनो लक्षात घ्या, कदाचित या शब्दाचा अर्थ होतोय बहुधा. ठीक आहे. बहुधा म्हणजेच काय? आपण एखाद्या वेळेस म्हणतो बघा, ती मला बहुधा विचारते. मग कितीदा विचारते? बहुधा. कितीदाचं उत्तर क्रियाविशेषण असते. ती मला बहुधा विचारते. कितीदा विचारते? बहुधा. आणि कितीदाचं उत्तर क्रियाविशेषण असते. ठीक आहे. म्हणून मित्रांनो आपल्याला याला अव्यय म्हणता येईल. त्यानंतर पुढचा प्रश्न आहे 15वा डायरेक्ट. अनेक वचनी शब्द ओळखा. 15वा प्रश्न आहे. अनेक वचनी शब्द ओळखायचा आहे. लिंगाचे मुख्य 2 प्रकार, एक वचन, अनेक वचन. चला बघू. ठीक आहे. एक गठ्ठा, अनेक गठ्ठे. एक गठ्ठा, अनेक गठ्ठे म्हणजे गठ्ठा एक वचन आहे बघा. एक गठ्ठा, अनेक गठ्ठे म्हणजे गठ्ठा आपल्याला ओळखायला काय सांगितलं? अनेक वचनी. मग गठ्ठा सरळ सरळ मित्रांनो, एक बी, अनेक बिया. ऑप्शन नंबर पहिलंच बरोबर आहे. अनेक वचनी शब्द ओळखा. 15वा प्रश्न आहे. एक बी, अनेक बिया म्हणजेच मित्रांनो बिया हे अनेक वचन आहे. गठ्ठा एक वचन आहे. एक गठ्ठा, एक कांदा, एक तारीख म्हणजे सगळे एक वचनी आहेत आणि बिया मात्र अनेक वचनी आहे. त्यानंतर पुढचाच प्रश्न इथं 16वा प्रश्न आहे बघा. दिलेल्या शब्दाचे लिंग ओळखा. दिलेल्या शब्दाचे लिंग ओळखा. बरेचसे पोरं चुकले किंवा प्रश्न बी त्या लेवलचा होता. ठीक आहे. चकचकाट. तर मित्रांनो याचं लिंग सांगायचं तुम्ही पुल्लिंग, तो चकचकाट. ठीक आहे. 16व्या प्रश्नाचं उत्तर ज्यांनी बी दिलंय बरोबर आहे. ठीक आहे. त्यानंतर पुढचा प्रश्न किती आहे बघावं लागेल.
डायरेक्ट 26वा प्रश्न आहे मित्रांनो. क्योंकि इतना प्यार तुमको करते हैं हम. चला 26वा प्रश्न आहे. खालील वाक्यातील अधोरेखित शब्दाचा प्रत्यय कोणत्या विभक्तीचा आहे? शब्दाचा प्रत्यय कोणत्या विभक्तीचा आहे? ठीक आहे. तुझ्या घरी कोण कोण आहेत? बऱ्याच जणांना उत्तर षष्ठी केले मित्रांनो. ठीक आहे. पण अधोरेखित कशाला केले हे बघा. घरीला अधोरेखित केलेले मित्रांनो. लक्षात घ्या, मी जर म्हणतो तुम्हाला एक घर अनेक घरे, घरचं अनेक वचन काय होतंय? घरे. म्हणजे त्याचा अर्थ असा आहे, या री मध्ये जो ई प्रत्यय आहे तो प्रत्यय वचनाचा नसून विभक्तीचा आहे. एक घर अनेक घरे, मग घरचं अनेक वचन घरे होते, घर एक वचन घरे अनेक वचन. म्हणजे री मध्ये ई प्रत्यय आहे. आणि ई प्रत्यय म्हणल्यावर काय प्रश्न आला मित्रांनो? तृतीया बी दिलंय, सप्तमी बी दिलंय. ने येशी, नी ई ही शी. म्हणजे तृतीयच्या प्रत्यय सुद्धा, तृतीयामध्ये सुद्धा ई येतंय आणि सप्तमीमध्ये सुद्धा ई येतंय. अशा टायमाला मित्रांनो उत्तर सांगायचं सप्तमी. याच्यामध्ये ई जो प्रत्यय आहे ना, तृतीयेचा सांगायचा नाही, सप्तमीचा सांगायचा. दोन्ही आलेत. ठीक आहे. त्यानंतर पुढचा प्रश्न आहे, वात्रट या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द ओळखा. तर मित्रांनो ऑप्शन नंबर ए बरोबर आहे, सद्गुणी. आता जरा जरा सिमिलर शांतही वाटतंय, पण आपण सद्गुणी सांगूया. ठीक आहे. त्यानंतर पुढचा प्रश्न आहे, डायरेक्ट 31वा प्रश्न आहे मित्रांनो. आता याला खूप जण म्हणले रद्दच करू, काहीच करू. बघू ता. तो पुस्तक वाचतो या वाक्यात पुस्तक हा शब्द कोणत्या विभक्तीत आहे? पुस्तक शब्द कोणत्या विभक्तीत आहे? तो पुस्तक वाचतो. तो पुस्तक वाचतो. ठीक आहे. वाचतो क्रियापद आहे मित्रांनो. वाच मूळ धातू आहे. वाचणारा कोण? वाचणारा कोण आहे? तो पुस्तक वाचतो. वाचणारा कोण आहे? तो वाक्याचा कर्ता आहे. ठीक आहे. दुसरा प्रश्न विचारू आपण, काय वाचतो? पुस्तक वाक्याचं कर्म आहे मित्रांनो. कर्म सापडे की त्याची विभक्ती द्वितीया सांगून टाकतो आपण. काय सांगतो? द्वितीया. ठीक आहे. मग कर्म कुठे आहे? हे कर्म आणि द्वितीया दोघं एकमेकाला सोडत नाहीत. मग तो पुस्तक वाचतो, पुस्तक कर्म आहे. तो पुस्तक वाचतो, वाचतो क्रियापद, वाच मूळ धातू, वाचणारा कोण आहे? तो. काय वाचतो? पुस्तक, पुस्तक कर्म आहे आणि कर्म बरोबर द्वितीया. संपला विषय. ठीक आहे. इथं प्रथमा पण ऑप्शन दिले त्यांनी, पण प्रथमेचा कारक अर्थ करताय आणि कर्म बरोबर द्वितीयाच. दोघ जण सोबत आले अशी की दोघांना सोडायचंच नाही, कारण द्वितीय विभक्ती कर्माला सोडत नाही, कर्म द्वितीयला सोडत नाही. ठीक आहे. चलो मग ज्याचं 31 आन्सर बी. ठीक आहे. सागरासारखे विशाल हृदय या वाक्यात कोणता अलंकार आहे? 32वा प्रश्न आहे. ठीक आहे. तर मित्रांनो सागरासारखे, मग सारखे शब्द दिसला, अलंकार एकच, उपमा अलंकार. बाकी लय डोकं लावायचं नाही. ठीक आहे. इतकं सोपं आहे बघा. ठीक आहे. त्यानंतर कितवा प्रश्न आहे पुढचा? डायरेक्ट 62वा प्रश्न आहे मित्रांनो. चला आज शिकले बघा ऍप मध्ये ऍज इट इज, जशास तसं. चलो उमा अधिक इश बरोबर उमाईश, उमेश, उमेश का उमा उमेश. चला बघा, उमा अधिक
इश बरोबर काय म्हणताय मित्रांनो? मा मध्ये कोण आहे? आ स्वर आहे. इथं कोण आहे? दीर्घई. आच्या पुढे जर दीर्घई आला किंवा रस्वई पण आला तर चालतं, ठीक आहे. आच्या पुढे जर ई आला तर त्याचं ये बनतंय बघा. काय बनतंय? ये. आ गेला, ई गेला, कारण आपण खाली काढेत. उ जशा तसा. म अर्धा आहे त्याच्यामध्ये ये मिसळा. उ मे. ई घेऊ का? नाही, कारण खाली काढलेला आहे, ठीक आहे. आणि श. मग उमा अधिक इश उमेश. संधीचं नाव आहे गुणादेश स्वर संधी. काय नाव आहे? गुणादेश स्वर संधी. एका मागोमाग येणाऱ्या दोन वर्णापैकी पहिल्या शब्दातील शेवटचा वर्ण अ किंवा आ असेल, दुसऱ्या शब्दातील पहिला वर्ण ई उ रु हे विजातीय स्वर असतील तर त्यांच्याबद्दल ए ओ अर असा आदेश होऊन संधी होते. त्या संधीला गुणादेश स्वर संधी म्हणतात. त्याचंच हे उदाहरण आहे, ठीक आहे. मग उमा अधिक इश उमेश, ऑप्शन नंबर बी, ठीक आहे. पुढचा प्रश्न किती आहे बघा? हे झाला 62वा प्रश्न, ठीक आहे. त्यानंतर पुढचा प्रश्न किती आहे? डायरेक्ट 65 वर. वा प्रश्न आहे, ठीक आहे. मूषक या शब्दाचा अर्थ. मूषक म्हणजे उंदीर, ऑप्शन नंबर सी. मूषक आहे वाहन ज्याचे, असा कोण आहे? गणपती, ठीक आहे. त्यानंतर 65वा झाल्याच्या नंतर डायरेक्ट 74वा प्रश्न आहे बघा. एका सोयीनं तुम्हाला प्रश्न दिलेले नाहीत. डोळ्यात अंजन घालणे म्हणजे, डोळ्यात अंजन घालणे म्हणजे काय? 74वा प्रश्न आहे. डोळ्यात काजळ घालणे, डोळ्यात दुःखापत होणे, चूक लक्षात आणून देणे, ऑप्शन नंबर बी बरोबर आहे. चूक लक्षात आणून देणे, ठीक आहे. त्यानंतर 75वा प्रश्न मित्रांनो, सुगम या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द कोणता? सोपा, सुलभ, दुर्गम, सहज, ऑप्शन नंबर सी बरोबर आहे, दुर्गम. सुगम या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द काय होते? दुर्गम, ठीक आहे. त्यानंतर डायरेक्ट 80वा प्रश्न आहे. हो, 80च आहे. वा प्रश्न आहे बघा मित्रांनो. विवेक सिंधू हा ग्रंथ खालीलपैकी कोणी लिहिला? विवेक सिंधू हा ग्रंथ खालीलपैकी कोणी लिहिला? ऑप्शन ए वाक्पतीराज, ऑप्शन बी प्रवरसेन, ऑप्शन सी भीष्माचार्य, ऑप्शन डी मुकुंदराज, ऑप्शन नंबर डी बरोबर आहे, मुकुंदराज. मुकुंदराज यांनी कोणता ग्रंथ लिहिलेला आहे? विवेक सिंधू. माळी या शब्दाचे अनेक वचनी रूप काय होईल ते खालील पर्यायातून शोधा. 81वा प्रश्न आहे. माळी, माळा, माळ, माळ्या, ऑप्शन नंबर ए बरोबर आहे. माळी या शब्दाचा अनेक वचन माळीच होते, ठीक आहे. त्यानंतर पुढचा प्रश्न आहे बघा डायरेक्ट 83वा. एका सोयीनं प्रश्न दिले नाही यांनी. ठीक आहे. प्रश्न आहे 83वा, ठीक आहे. काय प्रश्न आहे बघा. मीठ भाकरी या शब्दाचे लिंग कोणते? मुळात मित्रांनो मीठ भाकर, मीठ भाकरी, मीठ भाकरी हा सामासिक शब्द आहे. दोन शब्द एकत्र आणायचे, त्यांच्या डोक्यावर क्रेश मारायची, सामासिक शब्द बनतंय. आणि बघा ना, मीठ आणि भाकरी असे दोन शब्द आहेत आणि सामासिक शब्दाचं लिंग शेवटच्या शब्दावरून ठरवतंय. आणि मग ती भाकरी, मग ती भाकरी म्हणजे ती बसायले का, म्हणजे स्त्रीलिंगी आहे, ठीक आहे. आणि मग मीठ भाकरी या शब्दाचे लिंग कोणते? तर मित्रांनो ऑप्शन नंबर बी बरोबर आहे, स्त्रीलिंग, ठीक आहे. ऑप्शन नंबर बी, ठीक आहे. त्यानंतर मित्रांनो पुढचा प्रश्न तुमच्या समोर 86वा प्रश्न आहे, ठीक आहे. शहाऐंशीवा प्रश्न आहे मित्रांनो. उपकाराची जाण न ठेवणारा, इथं लय तयार राहा मित्रांनो. उपकाराची जाण ठेवणारा आणि उपकाराची जाण न ठेवणारा, ठीक आहे. प्रश्न काय आलाय? उपकाराची जाण न ठेवणारा, ठीक आहे. या शब्दसमूहाबद्दल एक शब्द सांगा. तर उपकाराची जाण न ठेवणारा म्हणजे काय माहिती का? कृतज्ञ.
कृतघ्न आणि उपकाराची जाण ठेवणारा म्हणजे कृतज्ञ. ठीक आहे, पण इथं न ठेवणार आहे म्हणून ऑप्शन नंबर डी बरोबर आहे. ठीक आहे. त्यानंतर 87वा प्रश्न आहे, तोंडात तीळ न भिजणे या वाक्प्रचाराला अर्थ ओळखा. तोंडात तीळ न भिजणे, मर्यादा सोडून उद्धटपणे बोलणे, हाव सुटणे, तोंड काळे करणे, कोणतीही गुप्त गोष्ट प्रकट करणे. ऑप्शन नंबर डी बरोबर आहे बघा. ज्यांनी डी बरोबर केलंय 100% बरोबर आहे. त्यानंतर पुढचा प्रश्न आहे डायरेक्ट 89वा प्रश्न आहे बघा मित्रांनो. ठीक आहे. वा प्रश्न आहे, खालीलपैकी भाववाचक नाम ओळखा. एकदम खतरनाक प्रश्न बघा. स्वर्गीय रमेश, सामाजिक, गुलामगिरी. ऑप्शन नंबर ए बरोबर आहे. गिरी प्रत्यय लागला की काय असतं मित्रांनो, भाववाचक नाम. मग गुलामगिरी हे भाववाचक नाम आहे. ज्यांनी बी 89 याचं ए उत्तर केलंय बरोबर आहे. ठीक आहे. त्यानंतर प्रश्न आहे डायरेक्टली 93. प्रश्न जशास तसं ऍज इट इज शिकवलेलं बघा ऍपमध्ये. उड्डाण हा शब्द कोणत्या नामाचा प्रकार आहे? SRPF ला प्रश्न आलता एकदा, प्रत्येक एक्झामला परीक्षित प्रश्न आहे. उड्डाण हा शब्द नामाच्या कोणत्या प्रकारात मोडतो? उड्डाण. ठीक आहे. उड्डाण हा शब्द नामाच्या कोणत्या प्रकारात मोडतो? तर मित्रांनो ते आहे भाववाचक नाम. वाटत नाही, भावनांची नावे भाववाचक नाम असतात, वाटत नाही पण तेच आहे. ठीक आहे. मग मित्रांनो 93 याचं उत्तर काय आहे? बी, भाववाचक नाम. त्यानंतर 94वा प्रश्न आहे, खालील शब्दातील एकवचनी शब्द ओळखा. एकवचनी शब्द ओळखायचा आहे. मग मित्रांनो ऑप्शन नंबर पहिलेच बरोबर आहे, कांदा. एक कांदा अनेक कांदे, मग कांदे अनेक वचन. एक मळा अनेक मळे. ठीक आहे, म्हणजेच हे आहे अनेक वचन. एक डोळा अनेक डोळे अनेक वचन. एक गोळा अनेक गोळे अनेक वचन. पण एक कांदा अनेक कांदे म्हणजे कांदा एक वचन आहे, तेच आपलं उत्तर आहे. त्यानंतर पुढचा प्रश्न आहे मित्रांनो, डायरेक्ट 99वा प्रश्न आणि मुंबई पोलीस याचा लास्टचा परीक्षेचा प्रश्न आहे हे. ठीक आहे. 99वा प्रश्न आहे मित्रांनो, खेळात खेळकर खेळाडू खेळतो. आता ज्याचा हे प्रश्न चुकला त्यानं पोलीस भरती स्पर्धा परीक्षा करायची नाही, डोकं लावायचं नाही. ठीक आहे. मग मित्रांनो इथं ख आहे, इथं ख आहे, इथं ख आहे, इथंही ख आहे. मग कवितेची ओळ असन किंवा काही असन, एकाच अक्षराची जर पुनरावृत्ती बार बार होत असन तर त्याला काय म्हणायचं? अनुप्रास अलंकार. काय म्हणायचंय? अनुप्रास अलंकार. या वाक्यात कोणता अलंकार आहे? मग ख ख ख ख अनुप्रास अलंकार आहे. ठीक आहे. आपण पाहतो बघा, काकीने काकाचा काळा कोट कात्रीने करा करा कापला. मग क क ची पुनरावृत्ती. मनमोहिनी तुझा मोहक मोहरा मनातून माझ्या मावळेना, म म ची पुनरावृत्ती. आणि म्हणून मित्रांनो कवितेची ओळ असू किंवा काही पण असो, तिथं तुम्हाला एकाच अक्षराची जर बार बार पुनरावृत्ती दिसत असेल तर तुम्ही काय सांगायचंय? अलंकार एकच सांगायचा आहे. त्या अलंकाराचं नाव आहे अनुप्रास. अशा प्रकारे मुंबई पोलीस या प्रश्नपत्रिकेचं अतिशय सविस्तर आपण स्पष्टीकरण घेतलेले मित्रांनो. तरी कोणाला काही डाऊट असेल 100% तुमची कमेंट करणं गरजेचं आहे, त्याच्यानुसार आपण बाकीच्या गोष्टी बोलू शकतो. तत्पूर्वी मित्रांनो पुढच्या वेळेस जर तुम्हाला वाटत असेल की बा हा प्रश्न असा आहे किंवा याच्यात मला अडचण आहे, काय आहे, तुम्ही मला डायरेक्टली बोलू शकता. थांबतो मित्रांनो. जय हिंद, जय महाराष्ट्र.